आज अवतार असला डेंजर झालाय आमचा की बस सांगूच नका. वातावरण आता एवढ्या दिवसाचं आपलं घरचं वातावरण सोलापूरचं आणि आता अचानक म्हैसूरचं वातावरण. म्हैसूरला येतानाच्या कुठल्या कुठल्या गावाचं वातावरण अशा पद्धतीचं. त्यामुळं अवतार बघा असं झालंय. तरी बी दिसते जरा बरी. तर आलो बघा एकदाच म्हैसूरमध्ये आम्ही. इथं घेतले रूम छान अशी डबल बेडची. इथे एक बेड आहे, इथे एक बेड आहे. कपाट बी आहे. घरी न्यायचं का आपल्याला? तर अशा पद्धतीची छान अशी थोडी थोडी रूम आहे, पण छान आहे. जाऊया जेवण करायला. आणि इथं आहे बाथरूम. उद्या आंघोळ करायला लागेल आपल्याला, त्याचा बी विचार करावा. टीव्ही बी आहे, पाणी आहे ते पाणी. खुशा आलं का आपण फिरायला? खुशा वैतागून गेला आमचा माहितीये का. गाडीत सारखं विचारत होता मम्मा कवा येतंय, मम्मा कवा येतंय, कवा येतंय, मम्मा कवा येतंय. पण अजून आलंच नाही खुशा. खुशा अजून आलंच नाही. अजून निमेपर्यंत चालू आम्ही. आता म्हैसूरमध्ये काय बघायचं नाही बघायचं नियोजन माहीत नाही, कारण आम्ही म्हैसूरचा प्लॅन केला नव्हता. आपलं येता येता वाट अशी वळती केली आहे आणि इथं स्टे केलाय बघा. थांबलो आम्ही. आता बघूया पुढचं नियोजन कसं कसं राहतंय काय काय. आता भरपूर 9:30 तर वाजले असतील, 9:30-10. मग आला आता इथनं पुढं आम्हाला जेवण करायचं आहे, कारण सकाळपासून आमचं जेवणाचा हाल चालू आहे. आणि हायवेनं आल्यावर कसं काय हॉटेल वगैरे एवढं असं भेटत नाही ते चांगली. त्यामुळं आम्ही आता तिथं थांबलो म्हणल्यावर इथं जेवण वगैरे छान असं करणार, रात्रीचा मुक्काम करणार आणि परत सकाळी पहाटे आपला प्रवास असाच चालू राहणार. तर तुम्ही बघत राहा. आता लोकेशन तर म्हैसूरमधलं आम्हाला अजून काय एवढं चौकशी वगैरे केली नाही आम्ही. बघूया काय भेटते का. चांगलं भेटलं तर जाऊया, नाही तर मग आपला पुढचा प्रवास चालू करूया. कसं असते बघा रील स्टारचं जीवन कसं असते. आता सकाळपासून आम्ही केव्हा निघलेलो, 5 वाजता निघलो का आपण घरनं. घरनं 5 वाजता निघलेलो. आता 10 वाजले. तेव्हापासनं जी गाडी चालू केली आहे आतापर्यंत, म्हणजे तसं मध्ये मध्ये थांबलाव, कारण पायाला आराम देण्यासाठी उतरावं लागते, परत बसावं लागते, परत उतरावं लागते, असं थोडंफार का होईना करावं लागते, परत झोपा लागते त्या मधनंच. त्यासाठी पण काय काय मग चुना काय तर घ्यावं लागते, ड्रिंक बिंक तसलं काय स्टिंग वगैरे असं करत करत 10 वाजले त्या. आणि तरी पण आम्हाला असं हसायचंय. तर तुम्ही बघा मग आमचं जीवन कसं आहे. आता जेवायला जायचं नियोजन आहे बरं का, पण ही अवतार जरा लय चित्र झालाय माझा, म्हणून म्हणलं जरा आवराव, नाही तर बघून लोक म्हणायचे कुठनं भूत आले आमच्या गावात. असं व्हायला नको. एका दिवसात तब्येत झाली तुझी. तब्येत झाली, आईची तब्येत झाली. तब्येत नाही झाली. पाय सुजले तर पाय सुजले का बसून बसून. 800 किलोमीटरचा प्रवास केल्यावर पाय सुजल्यानंतर काय होईल? मी काय केलं, बसल्यावर माझा पाय मी खाली मोकळा नाही ठेवला, वरी मांडी घालून बसली होती. मोठे झालं येशील का परत 910,000 किलोमीटर. माणसाला कणजेरात काम आहे नाही गाडीत बसून बसून. झालं बघा आवरून अशा पद्धतीनं साधं सोपं होय. मगाले चित्र दिसत होते. आता जरा फ्रेश झाला. मग काय माणसाने दिसायला आता माणसात जाता जेवतो. चलो नवऱ्यानं जेवायला आणलं, म्हणले हेतच आहे आणि कोसभर लांब घेऊन आले तर बघा. ती बी आता कळ नाही नेमकं इथं जेवायचंच आहे का काय आहे. काय तर हाय. चला बघू. चला कोसावर म्हणलं थोडक्यात बघावं. डेंजर विषय बरं का. दुसऱ्या गावाला येणं डेंजर विषय. पहिल्यांदा असं व्हायला लागलं, असं आपण विचारायचं पुढच्यांना न समजायचं. आलं बघा असलं काहीतरी. म्हणजे हे सांबर तेवढं ओळखीचं आहे आणि चपाती ओळखीची आहे. हे बाकीचं व्हेज म्हणून व्हेज मागितलं होतं. काय माहिती काय दिलं. खावा आता गपचूप. एकतर हुडकून हे तर भेटले. आधीच 11 वाजायला लागले ते. भाजीला बघून नाव ठेवले
सारखं आहे का चांगलं? चवीला चांगले आहे. चवीला चांगलं आहे ना, टेस्टला छान आहे ना, बघण्यावर जाऊ ना. होय, फायनली बघा मस्तपैकी जेवण करून आलो. जेवण बी आम्ही साधं सोपंच खाल्लं, कारण बाहेर आल्यावर मसाल्याचा पदार्थ खाल्लं का पोट बिघडायचे चान्सेस लय असतात. आम्हाला साधं जेवण भेटलं, आम्ही खुश झालो आणि जेवण करून रूमवर आलो. तर आमचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आम्ही राहिलेली रूम बी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. आणि इथंच आजचा व्हिडिओ स्टॉप. टाटा बाय बाय. आता पुढचं ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा उद्यापासून.